नमस्कार मित्रांनो. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने 3,500च्या वर भाव देत असताना मराठवाड्यातील कारखाने मात्र तेथील शेतकऱ्याची लूट करताना दिसत आहेत. प्रत्यक्षात रिकव्हरी चांगली असताना सुद्धा ती 9च्या आसपास दाखवून शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान साखर कारखाने करताना दिसत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात ऊसापासून साखर तयार होते आणि मराठवाड्यात मात्र साखर तयार होत नाही का, असा सवाल मराठवाड्यातील शेतकरी व सहकारी क्षेत्रातील कामगार वर्गात जोरदार चर्चेत आहे. कारण साखर उद्योगातील खोट्या रिकव्हरीच्या आरडाओरडी मागे स्वतः साखर कारखानदारच असल्याचा आरोप समोर येत आहे. इथेनॉल प्रकल्प नफ्यातील कारखाने असताना सुद्धा तोटा दाखवण्याचा प्रकार आणि शेतकऱ्याच्या हक्काच्या पैशावर गंडा घालण्याचे कारनामे यामुळे मराठवाड्यातील साखर उद्योगाचे काळे अध्याय आता समोर येऊ लागले आहेत. अवघ्या काही वर्षात साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी मिळाल्यानंतर मराठवाड्यातील बहुतेक कारखानदारांनी शेकडो कोटीची गुंतवणूक करून हे प्रकल्प सुरू केले. इथेनॉल उत्पादन हे साखरेपेक्षा अधिक नफ्याचे असल्यामुळे अनेकांनी गुपचूप या क्षेत्राकडे मोर्चा वळवला. मात्र आता काही कारखानदाराच्याच तोंडून इथेनॉलमुळे साखरेची रिकव्हरी कमी होते अशी अफवा पसरायला आता सुरुवात झाली आहे. ऊसातून प्रथम रस काढून साखर निर्मिती होते आणि उर्वरित गाळपातून इथेनॉल तयार केले जाते. त्यामुळे रिकव्हरी कमी होणे हे नैसर्गिक प्रक्रिया नसून केवळ शेतकऱ्यांना कमी भाव देण्यासाठी तयार केलेली एक खूप मोठी थाप आहे. मराठवाड्यातील अनेक साखर कारखान्यांनी गेल्या 5 वर्षाची बॅलन्स शीट पाहिली तर इथेनॉल विक्री, बागॅस, प्रेस मड आणि पॉवर जनरेशन मधून प्रचंड नफा कमावलेला दिसतोय. तरीही वार्षिक सभामध्ये सरकार समोरील अहवालामध्ये आणि शेतकऱ्यासमोर मात्र तोटा दाखवला जातोय, कमी रिकव्हरी दाखवली जाते, साखरेवर असलेली मंदी दाखवली जाते. रिकव्हरी कमी दाखवल्याने FRP देण्याची प्रक्रिया उशिरा होते, दर कमी होतात आणि शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे थकबाकीसाठी कारखान्याची धावपळ करावी लागते. इथेनॉलमध्ये दरवर्षी प्रचंड वाढलेली उत्पादन क्षमता आणि केंद्र सरकारकडून मिळणारी हमी भावाची खात्री लक्षात घेता अनेकांना हा प्रश्न पडला आहे की जर उद्योग इतका फायदेशीर आहे तर शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात कंजूसी का? तसे पाहिले तर हे कारखानदार नुकसान दाखवतात आणि दरवर्षी एक नवीन कारखाना घेतात. मग या कुठल्या पैशातून येते हेही शेतकरी प्रश्न विचारत आहेत. सरकार व सहकार विभागातील भूमिका प्रश्नचिन्हात अनेक वेळा कारखानदार राजकीय दृष्ट्या प्रभावशाली असल्याने रिकव्हरी चाचणी, लेखापरीक्षण आणि इथेनॉल उत्पादनाचा अहवाल तपासणारे अधिकारीही मूग गिळून गप्प राहतात. कारखानदाराच्या दडपणाखाली अनेक सत्य परिस्थिती दडवली जाते अशी टीका शेतकरी संघटनांनी केली आहे. मराठवाड्यातील साखर उद्योग हा आजही मोठा रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. पण नफ्यातील उद्योग पुन्हा पुन्हा तोट्यात दाखवला जात असल्याने इथेनॉल नावाखाली रिकव्हरी कमी दाखवून शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. तर हा प्रश्न उभा राहतो की मराठवाड्यात ऊसापासून साखरच तयार होते, पण खोट्या आकड्यामुळे तोट्याचे राजकारण कोण करत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. धन्यवाद.